मम्मी बनवायला कांदा भजी तर दाखवतो. म्हणजे आज कांदा भजी पार्टी आहे का. आज वही सबमिट करायची आहे. काल करायची होती आणि मॅमला सांगून आज करणार आहे सबमिट. शेवटचा लेक्चर झाला नाही तर मग 1:30 वाजता आणि जर झाला तर 2:30 वाजता. मग आता आमच्या इथं पाहुणे आले तर मी मला एवढं सगळं मला विचारले आणि शेवटला विचारते नाव काय आहे तुझं. तर तुमचं स्वागत आहे एक नवीन ब्लॉगमध्ये. मग आता वाजले 8:08 झाले. तर कालचा ब्लॉग आता अपलोड केला यूट्यूबवर, म्हणजे अपलोड होतच असेल. मग आता मम्मी बनवायला कांदा भजी तर दाखवतो. म्हणजे आज कांदा भजी पार्टी आहे का. हे तर फ्राय होईल तर आता काय तयार झाले तर. मग आता आज कांदा भजी पार्टी आहे. अजून काय काय बनवणार आहे की कशाची भाजी अजून? मेथीची भाजी, चपात्या आणि डाळ भात काहीतरी आहे. मग ते आज जेवायला आहे. मग आज ते दाखवायचं होतं, म्हणजे कांदा भाजी बनवल्यात आज मम्मीनं. तर गुड मॉर्निंग गाईज. तर आता सुटले, आता वाजले 7 वाजले. तर मग आता सुटले. आज जरा उशीर उठले कारण पप्पाने गाडी नेलती, तर जिमला पण नाही गेलो आज. मग आज जायचं कॉलेजला 8 वाजता. आज वही सबमिट करायची आहे. काल करायची होती आणि मॅमला सांगून आज करणार आहे सबमिट. तर आता मम्मीनं बनवायला उपीट, डब्याला उपीटच आहे आज. मग आज रवा नाही उपीट आहे. उपीट तयार झालेलं फायनली, सगळंच तयार झालेलं आहे उपीट. आता रानू चालले शाळेत, तर आता डबा भरलेला, डब्याला पण दिले उपीटच. मग आता बॅग पण भरली आहे. काल बॅगमध्येच कपडे होते, मामाकडे गेलो तर त्यामुळे. मग आता वह्या घातली, आता पुस्तकं तर नेत नाही मी. तर आता फायनली रेडी पण झालं, आंघोळ ते झाली आहे. मग कॉलेजचे कपडे पण घातले. तर मग आता चाललो आहे कॉलेजला. मग आता बूट काल धुवलेला तोच घालायचा भावाला, कारण की ब्लॅक सूट होत नाही म्हणून व्हाईटच घालणार आहे. तर चला मग चाललो आता कॉलेजला. आज मोबाईल पण नाही नेत, माहिती आहे कॉलेजला तर नेत नाही. मग आता आल्यावर शूट करतो. चला बाय. तर आता चाललो कॉलेजला. मग आज 1:30 किंवा 2:30 वाजता येईन, कारण की जर शेवटचा लेक्चर झाला नाही तर मग 1:30 वाजता, आणि जर झाला तर 2:30 वाजता. आता चाललोय, चला मग बाय. तर आता आलेलं आहे कॉलेजवरून, मग चेंज पण केलेलं आहे. मग आता आमच्या इथं पाहुणे आले, तर म्हणजे माऊ आली, म्हणजे मम्मीची बहीण आली. आता इथं चालू आहे. काय बनवायली? भेळ. काय नाही, फक्त त्या लाह्या येतात, त्याच्यात कांदा, टमॅटो, कोथिंबीर टाकून ती भेळ तयार होते आमची. माऊ दाखवतो तुम्हाला, चला. झालेले आमची भेळ. इथं ही माऊ आहे, ही रानू आता खायली. आता मम्मी मशीनवर बसून बसून खाईल. मम्मीला नाही दिलं, तिला नको बोलली ब्लाऊज शिवायला, त्यामुळे आता सगळ्यांच्या पाट्या चालू आहेत त्याच्या. तर आता सगळ्यांचे कॉन्व्हर्सेशन चालू आहे, म्हणजे बोलतायत सगळे एकमेकांसोबत. मग कालचं एक म्हणजे सांगायचं होतं. काल मी 8 वाजताच व्हिडिओ अपलोड करायला सोडलेला, पण रात्री किती 12 की 1 वाजता अपलोड झाला व्हिडिओ. काय माहिती इतक्या वेळ का बरं लागला. त्यामुळे जास्त व्ह्यूज पण नाही आले कालच्या व्हिडिओवर, आणि लेट पण अपलोड झाला. पण काय माहिती कसं काय असं होत नाही, पहिल्यांदा झाले कालच. तर काल कॉलेजला गेलो नव्हतं, मामाकडे गेलो ते क्रिकेट ते खेळायला, त्यावर रविवार होता त्यामुळे. मग काल कॉलेजला गेलो नाही, आणि काल वही सबमिट करायची होती. मग मॅमला बोललो की म्हणजे ट्यूजडेला करतो, म्हणजे आज सबमिट करतो. मग आज सबमिट करायला गेलो तो वही, आणि मॅम होते तिथं. मॅम बोलले काल का नव्हता आलास. मग मी बोललो की मामाकडे गेलो. बोलले का बरं. मी म्हणलं की मग क्रिकेट खेळायला जातो रविवारी, त्यामुळे गेलो. मग बोलले की क्रिकेट खेळण्यासाठी गावाकडे गेलतोस का. मी म्हणलं येणार होतो काय रविवारी रात्री, पण बसच भेटले. सोमवारी पण सकाळी येणार होतो 6 वाजता, पण कोण येणार आहे म्हणलं 6 वाजता. आणि मग नंतर बोलतायत की पप्पाला सांगू का, म्हणजे विचारू का असं. मी बोलला की मम्मी पप्पा दोघांना माहिती गेलो आहे, म्हणजे क्रिकेट खेळायलाच गेलो. मग काय बोलल्या नाही. तर नंतर बोलता बोलता मला विचारतात की कुठं राहतो, म्हणजे गाव कुठलं, काय काम करतो. मग असं सगळं विचारलं, म्हणजे मी कुठं राहतो ना सगळं ते विचारलं जरासं. आणि मग नंतर वहीवर साईन ते घेऊन मी परत येलो होतो. मग मला शेवटला विचारतात की तुझं नाव काय आहे. मी मला एवढं सगळं मला विचारले, आणि शेवटला विचारते नाव काय आहे तुझं. बनवायला चहा दूध आणले. मग आज बनवणार आहे पुरणपोळ्या बनवले, दिवसानंतर खाणार आहे. काय माहिती आज कसं काय पुरणपोळ्या बनव. होय का, होय मम्मी आज पुरणपोळ्या कशा काय. असंच खाऊ वाटत. असं दिवे आहेत म्हणून पुरणपोळ्या बनवायच्या. दिवे आहेत म्हणून ते काय असते ते काय तर असते म्हणून, काय तर सण असं, त्याच्यामुळं पुरणपोळ्या बनवणार आहे. मला पहिल्यांदा वाटलं माऊ आली त्यामुळे बनवणार आहे, आता कळलंय.
कोमल म्हणतो. नाही तू म्हणते कोमल कोण? हा? घरात कसं आहे मग आमच्या घरात कसं आहे मम्मीची ही सगळ्यात मोठी बहीण आहे म्हणजे मामांपेक्षा पण मोठी आहे ही सगळ्यात आणि हाईट मध्ये पण सगळ्यात लहान हीच आहे ए बाबा सगळ्यात लहान आहे आणि मामा आमचा माझा मामा म्हणजे सगळ्यात बारका मामा तो सगळ्यात हाईट मध्ये जास्त आहे काय माहिती उलटी कशी येते सगळी लेकिन एक सेकंड सगळी तर चला मग आजच्यासाठी एवढंच भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये तर आतासाठी बाय आणि ते पुरणपोळ्या बनवणार आहेत ते उद्याच्या ब्लॉग मध्ये दाखवतो कसं काय काय बनवलंय आज मग चला मग आजच्यासाठी एवढंच तर भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय